लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. ही वक्तव्य वेगवेगळ्याची वेगवेगळी वक्तव्य आहेत. हे तुम्ही सांगताय ते साधारण आत्ताचं वक्तव्य केलं त्याच्या आधीचं असेल. आत्ताच्या वक्तव्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या 4.5 लाख हेक्टर जमिनी देवस्थानच्या इनाम जमिनी आहेत त्या जमिनी कुळांच्या नावावरती किंवा अन्य वहिवाटदार आहेत त्यांच्या नावावरती करण्यासाठीचा हा मसुदा असणार आहे. हा सविस्तर मसुदा आम्ही तयार करतो आहोत आणि याच्या पुढे जाऊन स्टेटमेंट केलेलं होतं की जुलैच्या अधिवेशनामध्ये आम्ही कायदा संमत करणार आहोत. म्हणजे सरकारचे जे मनसुबे आहेत हे व्यवस्थित दिसत नाहीत या ठिकाणी. त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं ते स्पष्टपणे सांगितलंय. यातनं तर हेच दिसतं आहे की ज्या इनाम वर्ग 3 जमिनी ज्या देवस्थानांच्या असतात, देवाच्या मालकीच्या असतात, याच जमिनीवरती इतरांच्या नावावर वहिवाटदारांच्या नावावर करण्याचा हा प्रयत्न याच्यामधनं आहे. त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे का असं होणं शक्य नाही आहे. याच्या पहिले 2011 बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसवली होती तत्कालीन राज्य शासनाने आणि समितीचा अहवाल होता का कब्जेदाराला 50% जमीन आणि देवस्थानला 50% जमीन वाटून द्यायची आणि त्याच्याकडून काही मोबदला शासकीय रक्कम जमा करायची. अहवाल सबमिट झाला पण त्यावेळेस त्या सरकारनं तो कायद्यात त्याचं रूपांतरण नाही केलं. त्याला कायदेशीर अडचण आहे का राज्य शासन किंवा केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक संस्थेच्या एनी रिलिजियस कोणत्याही धार्मिक संस्थेच्या हिंदूच्याच नाही ते कोणतीही प्रॉपर्टी स्वतःहून हस्तांतरण करू शकत नाही. आणि जेव्हा हा कायदा 2010चं एक परिपत्रक राज्य शासनाने काढलं होतं इनाम जमिनीची राज्यातील देवस्थान जमिनीची तपासणी तसेच हा तो परिपत्रक आहे तपासणी तसेच या जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतरित झाल्या असल्यास पूर्व देवस्थानच्या नावे करण्याबाबत. तर या परिपत्रकाला रायगड ठाणे इकडल्या काही कब्जेदारांनी हायकोर्टात चॅलेंज केलं होतं आणि त्यावेळेस जेव्हा सुनावणी चालू होती बॉम्बे बेंचला तेव्हा एक शेतकरी मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चात एक मागणी होती का ज्या देवस्थानच्या जमिनी ज्यांच्या ताब्यात त्या नावावर करण्यात तर शासनानं त्यांना हमी दिली होती की आम्ही करू. तर त्यावेळेस स्वतः सुमोठं संज्ञान घेतलं बॉम्बे बेंचनं आणि त्याच सुनावणीत असं म्हटलं का तुम्हीच तुमच्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाही म्हणून कशाही कायद्याच्या बाजूला जाऊन लोक मागणी करतात तर तुम्ही याच्यावर काय कारवाई करतात प्रोटेक्शनसाठी तर याचं ॲफिडेव्हिट दाखल करा. तर ते ॲफिडेव्हिट राज्य शासनानं बॉम्बे हायकोर्टला दाखल केलं आणि त्याच्यानंतर 6 नोव्हेंबर 2018 पुन्हा राज्य शासनाने परिपत्रक काढलं का त्याच हेडखाली राज्यातील देवस्थानच्या जमिनीची तपासणी तसेच या जमिनी बेकायदेशीर हस्तांतरित झाल्या असल्यास पूर्व देवस्थानचे नावे करण्याबाबत. तर आपला जो प्रश्न होता तर याच्यात असंही म्हटलं आहे का ज्याचे विश्वस्त मंडळ अस्तित्वात नाही आहे किंवा नाही आहे तर त्या जमिनी राज्य शासनाने आपल्या ताब्यात घ्याव्या आणि जोपर्यंत प्रॉपर मॅनेजमेंट सक्षम प्राधिकरणाकडून त्याच्यात बसत नाही ते त्याचं संरक्षण सुद्धा राज्य शासनाने करावं असं या परिपत्रक म्हटलं. आणि याच्यावर आम्ही आजपर्यंत 2 ते 3 वेळा निवेदन दिलं आहे. या परिपत्रकाची आजपर्यंत अंमलबजावणी सुद्धा साधी राज्य शासनाने केली नाही. हे हायकोर्टच्या डायरेक्शननं येणं परिपत्रक काढलं आणि हे परिपत्रक आणि हायकोर्टचे डायरेक्शन ओव्हररूल करून नवीन मसुदा जो कायद्याच्या चौकटीत बसून नाही असा प्रयत्न करणे हा एक भाग चुकीचा ठरतो. हा पुरा राज्यातला पुरा देशातला विषय आहे. त्याच्यातच 2007 ए गोपालकृष्णन वर्सेस कोचिम देवस्थान बोर्डमध्ये सुप्रीम कोर्टनं डायरेक्शन दिले आहे का ज्या जमिनी ह्या ज्या देवस्थानच्या ताब्यातल्या त्रस्त व्यक्तीच्या ताब्यात आहे त्याच्यासाठी लक्ष ठेवायचं काम सरकारचं
कोर्टाचा आणि भक्तांचं सुद्धा आहे, हे भक्तांची सुद्धा ड्युटी आहे का त्याच्यासाठी त्यानं पावले उचलली पाहिजे. नाही, विश्वस्तांकडनंच असं नाही, अशा अनेक घटना आहेत की काही जिहादी आणि धर्मांधांकडनं पण या गोष्टी होतात. बऱ्या वेळा त्या झालेल्या आहेत सगळ्यांना. आणि विश्वस्तांकडनं जरी होत असतील तरी त्याचं काही मंदिर महासंघ समर्थन करत नाही. हो हो हो. एक भाग काय सांगू का तुम्हाला मी, नाही हिंदू जरी असले मी सांगितलं ना तुम्हाला, विश्वस्त म्हणून कोणी पाठीशी नाही घालत त्यांना, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सप्तशृंगी देवस्थानातले जे विश्वस्त आहेत त्यांच्यावरती आरोप केले, त्यांनी त्यांचं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं आत्ता त्या दोघांच्या वादातला मुद्दा असल्यामुळे फायनलला आलेला असल्या त्याच्याविषयी आपण काय बोलू शकत नाही. चोऱ्या होतात ना, तुम्हाला सांगतो तुळजापूरच्या देवस्थानात पण चोऱ्या होतात. तिथं कोण चोरी करते? सरकारचे अधिकारी येते. माहितीसाठी तुम्हाला सांगतो की देवस्थान तुळजापूरचं सरकारीकरण झालेलं आहे. 140 किलो सोनं, 480 किलो चांदी आणि 4277 एकर जमिनींपैकी 677 एकर जमीन गायब आहे. ही पण चोरी तितकीच महत्वाची. सरकारीकरण झालं म्हणजे सगळीकडे अलबेल आहे असं नाहीये. कितीतरी सरकारीकरण झालेली मंदिरं तिथंही चोऱ्या होत आहेत. तेच सांगतो ना, ह्याच्यासाठी तर आम्ही सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलोय. आणि ज्या ज्या ठिकाणी चोरीच्या घटना घडतायत, मूर्तीभंजनाच्या घटना घडतायत, त्या सगळ्यांसंदर्भात तत्काळ मंदिर महासंघ भूमिका घेतं, मागणी करतं. पण दुर्दैव तुम्हाला सांगतो मी, तुम्हालाही ती गोष्ट न पटणारी, मनाला खटकणारी आहे की एखाद्या मंदिरात चोरी झाली, मूर्तीभंजन झालं ना, की त्यात जर एखादा धर्मांत मुसलमान किंवा जिहादी असेल ना, तर 2 तासाच्या आत तो माथेफिरू होऊन जातो, तो मेंटली रिटायर्ड असतो. अशा अनेक केस स्टडीज मी तुम्हाला दाखवतो. आमच्या तर त्याच्या पुढे जाऊन मंदिर महासंघाने मागणी केली, तर ठीक आहे खरंच मेंटली रिटायर्ड आहे ना, तर मग फक्त हिंदूंच्या मंदिरातच मूर्तीभंजन का होतं? कुठल्या मस्जिदीत का नाही जात? मेंटली रिटायर्ड आहे ना तो, त्याला कसं कळतं हिंदूंच्या मंदिरात जाऊन केलं पाहिजे? त्याच्या पुढे जाऊन आम्ही मागणी केली आहे, सरकारी मेंटल हॉस्पिटलमध्ये त्याला 5 वर्ष ठेवा, दर आठवड्याला आम्हाला अहवाल द्या, खरंच मेंटली रिटायर्ड आहे तो. परवा जे बावनकुळे साहेबांनी सांगितले की 4.5 लाख हेक्टर जमिनी आहेत की ज्या यामध्ये मोडतात आणि त्याच्यासाठी काही मागण्या प्रलंबित आहेत, काही लोकांना ते द्यायला पाहिजेत, विकासाची कामं झाली पाहिजेत. आज महाराष्ट्रातल्या गायरानाच्या जमिनी किती शिल्लक राहिल्यात? कोणी लुटल्यात, कोणी अतिक्रमण केले, हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. आणि मग याच्यामध्ये एकाच पक्षाचं असं नाही म्हणत आहे, याच्यामध्ये जसं आपण म्हणतो भूमाफिया, तसं काही राजकीय असंतुष्ट मंदिरांचा पण या मंदिरांच्या जमिनीवर डोळा आहे का, आणि त्यांना खुश करण्यासाठी हा मसुदा आणला जातोय का, याचाही विचार झाला पाहिजे. काही बिल्डर लॉबीला त्रयस्थ पद्धतीने नावावर करण्यासाठी हा प्रश्न चाललाय का, याचा विचार झाला पाहिजे. काही त्या देवस्थानावर असणाऱ्या असंतुष्ट ट्रस्टींच्या माध्यमातून हा मसुदा पुढे आणून दाखवलं जातंय का की मंदिर विश्वस्तांचीच मागणी आहे. या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं काहीतरी पाणी मुरतंय. त्यामुळं ही शंका आहे, रास्त शंका आहे, असं अजिबात होता कामा नये. त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना जर हात लावला तर महाराष्ट्रातले सगळे मंदिर विश्वस्त रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. इनामी सगळ्यासाठी एक त्याचा मूळ उद्देश लक्षात घेतला पाहिजे की इनामी जमिनी का दिल्या जातात. इनाम वर्ग 3 जमिनी ज्याला असं म्हणतो आपण, वर्ग ब आणि क मध्ये येतात. त्या वर्ग ब आणि क मध्ये असल्यावर तुम्हाला हस्तांतरित करता येत नाहीत, विकता येत नाहीत, त्याचा काय दयात्ताचा, त्या अ मध्ये आणायच्या आणि मग हस्तांतरित करून टाकायच्या, विकायच्या, हा प्रकार चाललाय. मंदिराच्या जमिनीतून उत्पन्न नाही मिळत हे मंदिर ठरवेल ना, सरकारनं काय विचार करायचा आहे? बरं, तुमच्या आता मी उदाहरण सांगतो. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत 28,000 एकर जमीन आहे. सरकारनं जाहीर करावं, दाखवावं सगळ्यांसमोर की 28,000 एकर जमिनीवरती किती उत्पन्न येतं, किती सरकारच्या तिजोरीत जात आहे. तुमच्या ताब्यात असलेल्या मंदिरांबद्दल तुम्ही बोलत नाहीये आणि मग बाकीच्या मंदिरात पण असं होतंय म्हणून आम्हाला उत्पन्न येत नाही असं म्हणणार. हे कसं काय? उत्पन्न येतंय नाही येतंय, तर उलट जर देवस्थानांच्या जमिनीवरती उत्पन्न येत नाही तर ते उत्पन्न यावं यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, नका त्या जमिनी नावावर करण्यासाठी घेतल्या पाहिजे. शिर्डीच्या साई मंदिर आहे, अजून अनेक मंदिर आहे, यामध्ये
झालं ना आता मंदिर महासंघाची भूमिका वेळोवेळी मंदिर महासंघ त्यासाठी स्थापन झाले सुप्रीम कोर्टात पिटिशन. आता मी तेच स्पष्ट केलं की मंदिर खाजगी असो, कोणी विश्वस्तांनी चोरी करू दे की अन्य कोणी चोरी करू दे, या सगळ्यांसंदर्भात मंदिर महासंघाने वेळोवेळी भूमिका घेतली, न्यायालयीन लढा पण आपण देतो आहोत. चोरी ही चोरीच आहे शेवटी, आणि सरकारीकरण झालेल्या मंदिरात झाली तरी ती पण चोरीच आहे ना. म्हणून तर आम्ही तुळजापूरच्या देवस्थानासाठी आम्ही अगदी सुप्रीम कोर्ट पर्यंत लढतोय ना. 16 जणांना कारवाई झाली त्याच्यावरती. एक स्पष्टपणे प्रश्न सांगतो तुम्हाला, विचारतो की समजा जर तहसीलदार धाराशिवचा तुळजापूर देवस्थानाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, तर 2009 म्हणजे 1991 पासून 2009 पर्यंतचा प्रवीण गेडाम त्या ठिकाणचे अध्यक्ष असताना त्यांनी भ्रष्टाचार काढला सगळा. त्या दानपेटी, लिलाव पेटी हे सगळं काढलं त्यांनी. त्यानंतर लक्षात आलं की कोट्यावधीची गडबड आहे त्या ठिकाणी, आणि मग ती लिलाव पद्धती रहित केली त्या ठिकाणची, आणि मग रेग्युलर प्रोसेस सुरू झाली. या सगळ्या गोष्टींचा एक मोठं गौड बंगाल आहे. हिंदू जनजागृती समितीने हा विषय हातात घेतला, मंदिर महासंघ त्याला सपोर्ट करत आहे. डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आम्ही लढलो, संभाजीनगर हायकोर्टमध्ये लढलो. 16 लोकांवर कारवाई झाली. 6 ठेकेदार आहेत, 5-6 त्यातले धार्मिक, 2 धार्मिक अधिकारी, 3-4 तिथले लिलावदार आहेत, तहसीलदार आहेत, त्याच्यातले जिल्हाधिकारींना त्याच्यामध्ये आमच्या दृष्टीने 20 जिल्हाधिकारी त्या सगळ्या कार्यकालामध्ये होते. एकही जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई का नाहीये? आज तेच जिल्हाधिकारी कुठं IAS ऑफिसर झालेत, कुठं IG झाले, DG झालेत, आणि कोण झालेत. त्यामुळे हे सगळं झाकलं जात आहे. कारण दुर्दैवाची गोष्ट की आज आम्ही हायकोर्टमध्ये जिंकलो, आता सुप्रीम कोर्टमध्ये गेलो, परंतु मग या भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्यासाठी त्यांच्या वतीने सरकार सुप्रीम कोर्टमध्ये का जात आहे? याही गोष्टीचा विचार झाला पाहिजे कुठेतरी. शनी शिंगणापूरच्या आंदोलनासाठी, भ्रष्टाचारासाठी पहिल्यापासून आंदोलन करणारी हिंदू जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ आहे. किंवा भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही, सगळ्याच गोष्टी आहेत. त्याच्या पुढे जाऊन आम्ही सांगतो की एखाद्या मंदिरात भ्रष्टाचार होत असेल तर त्याचा सरकारीकरण हा उपाय नाहीये. मुळात महाराष्ट्रच नाही, असं कुठलंही मला एक सरकारचं उदाहरण दाखवा देशातलं की जे मंदिर सरकारनं ताब्यात घेतलं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाहीये. भ्रष्टाचार हा उपाय नाहीये. साधारणपणे यांनी सांगितल्याप्रमाणे तामिळनाडू गव्हर्नमेंट वर्सेस नटराज मंदिरची 2016ची केस आहे. अंतिम ऑर्डर अशी आहे, कुठल्याही राज्य सरकारला, कुठल्याही सरकारला मंदिरं कायमस्वरूपी ताब्यात घेण्याचा अधिकार नाहीये. जगन्नाथपुरी वर्सेस ओडिशा गव्हर्नमेंटचा निर्णय 2015चा 16 जानेवारीचा, की त्या ठिकाणी अशा प्रकारच्या मंदिरं सरकार कायमस्वरूपी ताब्यात घेऊ शकत नाही. फार तर 90 दिवसांपर्यंत घेऊ शकतं, आणि पुन्हा ते भक्तांच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे, व्यवस्था कारभार व्यवस्थित करून. त्या आज किती वर्षांपासून, 1969 पासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, शिर्डीचं साईबाबा मंदिर आहे, पंढरपूरचं मंदिर सांगितलं मी तुम्हाला, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहे, सिद्धिविनायक मंदिर आहे, तुळजाभवानी मंदिर आहे, सगळी सरकारच्या ताब्यातली मंदिर आहे. आजपर्यंत सर्व पक्षीय सरकारांची कोणी ना कोणी लोक तिकडे बसलेले. तर आमचं म्हणणं हे स्पष्टपणे, आणि ही मागणी आणि मंदिर महासंघाच्या स्थापनेचा उद्देशच हा आहे की देशभरातले 4.5 लाख मंदिर सरकार मुक्त होऊन भक्तांच्या ताब्यात दिली गेली पाहिजे, ना कुठल्या सरकारच्या ताब्यात पाहिजे. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 15 दिवसाच्या आत सरकारने याची भूमिका जाहीर करावी, हा मी मसुदा मागे घेतोय. अन्यथा आमचं अभियान, आमचं आंदोलन तर या संदर्भातली भूमिका आपल्या समोर मांडली. महाराष्ट्रातले लाखो विश्वस्त रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कायदेशीर लढाईच्या दृष्टीने मसुदा येऊ द्या. मसुदा आला की आम्ही सगळा अभ्यास करू, आमची लिगल टीम त्याच्यावर अभ्यास करेल, आणि आम्ही कायदेशीर लढाई सुद्धा करू. म्हणजे फक्त रस्त्यावरचं आंदोलन नाही, अगदी PIL आणि त्याला विरोध करणं हे सुद्धा राहणार आहे. मसुदा आल्यावर आपल्याला अभ्यास करता येईल त्याच्यावर. कसंही लक्षात घ्या, आजचा मुख्य विषय आपला सरकारनं जी भूमिका घेतली त्याच्याविषयी. असं बघायचं झालं तर मंदिरांच्या अनेक भूमिका आहेत. तुम्हाला सांगायचं, शनी शिंगणापूरच्या देवस्थानात 114 मुसलमान होते. आज अनेक मंदिरांच्या बाहेर अहिंदू बसलेले असतात, देवाला नमस्कार नाही करत. अशा अनेक समस्या आहेत ना, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना आपण. प्रेस कॉन्फरन्सच्या आधी आपण गृहमंत्री, आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आम्ही एक निवेदन देऊन मागणी केलेली आहे. आज प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुमच्याकडे हा आम्ही भाग मांडतो आहे. माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, देवाभाऊ या सगळ्यांना आम्ही भेटीचं मागणी केलेली आहे. या आठवड्याभरात भेट झाली, काय आहे ते समोर येईल, आपल्या सर्वांसमोर आम्ही मांडू.
लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.